हॅलो. 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 हां, तुषार ओंकारेश्वर म्हणून बोलतोय सर. हां, बोला सर. हां, सरांसोबत बोलण्यासाठी सर कॉल आपण बुक केली होती तुम्ही. हां सर, केली होती. ओके सर, आहेत आत्ता अवेलेबल? कॉल हां, करा. ठीक आहे. हो, ठीक आहे. हॅलो. हॅलो. हा बोला. हां, नमस्ते सर. नमस्ते बोला. सर आता वॉर सिच्युएशनमुळे आपण लॉट साईज आहे तीच ठेवायची ना सर, मायक्रो लॉटची? मायक्रोज करा. हो. सिल्वर आणि क्रूड दोन्हीसाठी 0.01 ची ना? नाही 02. म्हणजे 0.2 दोन लॉट करतो ना आपण. हा तेच म्हणजे हां, म्हणजे हो. 0.02 नी करायची का सर? हो हो 02 किंवा 04 असेल. कॅपिटल असतं तर 04 नाही तर 01 02 असं. अच्छा. आणि सर ते नेव्हर मिस ट्रेडचे ट्रेड घ्यायचे ना, दुसरे नाही घ्यायचे अजून? हा तेवढंच घ्या. आजचा बघितला होता का सिल्वरचा बाय, कोडालचा बाय? ऍक्च्युली झालं कसं सर, मी 15-20 दिवस माझ्या घरात फंक्शन होतं म्हणून मी काही केलंच नाही एवढे दिवस. त्याच्यामुळे म्हणलं एकदा कन्फर्म करून मगच रिचार्ज करावं. माझा सॉफ्टवेअरचा बॅलन्स पण संपला होता. बर बर. हा, लय भारी ते ट्रेड करू होते का? आजचे. दोन्ही ट्रेड भारी होते. सिल्वरचा पण कोडालचा पण. ओके ओके. दुपारचा आणि सिल्वर सर, आणि संध्याकाळचा दुपारचा कोडाल, संध्याकाळचा सिल्वर. हो. आणि दुसरा मुद्दा असा सर की महाग म्हणजे वॉरच्या महाग चाललं होतं ना, त्यावेळेस ट्रेलिंग टॉपला सारखे हिट व्हायचे सर. मग ह्यावेळेस तसं रेली वगैरे येते ना सर, म्हणजे मोठी? येते ना येते ना येते ना? येते ना. ओके सर. आणि सर दुसरा मुद्दा असा की जे आपण एटीपीच्या वर असल्यावर बाय करतो किंवा सुपर 10 क्रॉसिंगला आपण एंट्री घेतो, ट्रिपल क्रॉस प्लस एक्स्ट्रा कन्फर्मेशन ते आहे बरोबर. पण जेव्हा आपण जे लाईन आहेत ना सुपर 10ला क्रॉसिंगला नाही का, किंवा एटीपीच्या क्रॉसिंगला वगैरे, तर त्याच्या आसपास आता समजा सर क्रूड ऑइल आहे समजा 7080 वरती धरून चला, आणि आपलं प्रायमरी टार्गेट असतं 10 पॉईंटचं बरोबर. 10, 12, 15 पण चालत. हा, मग माझा मुद्दा असा की समजा 7080 वरती एखादी कॅन्डल थांबलेली आहे आणि खाली एक्स्ट्रा कन्फर्मेशन मध्ये एन बनलेला आहे. पण माझं 1-2 वेळा कसं झालं सर की क्रॉसिंगच्या वेळेस ना प्रायमरी टार्गेट देऊन ते महागारी आलं आणि कॅन्डल रिव्हर्स फिरली. आलं का लक्षात? म्हणजे एन पॅटर्न असताना पण ते थोडंसं महाग आलं. तर मग आपण असं किती समजू शकतो की आपण क्रॉसिंगला एक किती पॉईंटच्या आसपास असलं की बाबा आपण आपलं टार्गेट पुढे जाऊ शकतं असं क्रॉसिंगला? तसं काही असं पर्टिक्युलर ठरलेलं नसतं, पण आपण प्रायमरी टार्गेट याच्यासाठी तिथं कन्सिडर केलेलं आहे किंवा एक आपण तिथं धरलेलं आहे की प्रायमरी टार्गेट पर्यंत जाऊन जर उलटा फिरला तर तो प्रॉफिट खिशात आला पाहिजे, प्लस लॉस नाही झाला पाहिजे, म्हणून बनवलेली आपली सिस्टम आहे. त्याला पूर्ण तसंच फॉलो करा. त्याच्यात काही चेंज नाही करायची. ओके सर, चालेल. आणि सर इंटरनॅशनल मार्केटला जेव्हा युएस मार्केटला सुट्टी असते तेव्हा मुवमेंट स्लो असते बरोबर. हो. आणि मग दुसरे जेव्हा हॉलिडे असतात त्यावेळेस काय करायचं सर? दुसरे हॉलिडे असतात म्हणजे लंडनचा असेल किंवा न्यूयॉर्कचा असेल तेव्हा जास्त करून युएस मार्केटच्या सुट्टीला इफेक्ट होतो. इफेक्ट होतो म्हणजे सर काय होतं? म्हणजे मार्केटला मुवमेंट कमी असते. मुवमेंट कमी असते. अच्छा. हां. आणि मग दुसरे मार्केटला जेव्हा सुट्टी असते त्यावेळेस ट्रेडिंग केलं तरी चालते? म्हणजे जर लंडनला सुट्टी असेल तर मेटलला मुवमेंट नसते जास्त. बरोबर. हां हां. जर युएसला सुट्टी असेल तर सिल्वर क्रूडला मुवमेंट कमी असते. अच्छा अच्छा. म्हणजे थोडक्यात युएसला सुट्टी असल्यावरच थोडंसं अवॉइड केलं तरी बेटर राहतं, इतर मार्केटला केलं तरी चालेल? हो 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 चालेल. मग सर काल मी काल सकाळी वगैरे कॉल केला होता मी सपोर्ट. ते बघून करायचं, म्हणजे समोर बघून त्या दिवशी समोरची सिच्युएशन बघून समोरासमोर त्या दिवशी डिसिजन घ्यायचा. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. करू ना, म्हणजे ट्रेडिंग चालू करू म्हणजे? हो हो करा ना येतात ना, चांगले ट्रेड येतात. चालेल चालेल. कारण सर सपोर्ट सिस्टीमला केलता कॉल, त्यावेळेस ते म्हणले की आम्ही सगळ्यांना असं सांगतो की 1 ऑगस्ट पासून चांगले म्हणजे मुवमेंट चांगली येतील वगैरे असं म्हणजे सांगितलं. त्याच्यात आहे ना, हे वॉरचं जर अजून परत काहीतरी बिनसलं ना तर काही सांगू शकत नाही. आता कसं वॉरचा जो आहे ना, तुम्हाला माहिती का, रशिया आणि युक्रेनचं जे वॉर आहे ते चालू होऊन आता 4 वर्ष झालेली आहे. बरोबर. पण सुरुवातीला त्याचा जसं सगळ्या कमोडिटीवरती सगळ्या ह्याच्यावरती इफेक्ट पडायचा ना, आता तो इफेक्ट नाही राहिला. बरोबर. आता एप्स्टीन फाईलच्या न्यूज येत नाहीत बघा अजिबात. काय म्हणते सर? एप्स्टीन फाईल किंवा त्या न्यूज येत नाहीत आता अजिबात. नाही ते ठीक आहे. नवीन सुरुवातीला असताना त्या न्यूज येत असतात, त्याचा इफेक्ट आज होतो मार्केटवरती. नंतर एकदा जुना झाला ना तो विषय, त्याचा इफेक्ट नाही राहत काय मार्केटवरती. मग आता रशिया, आता युएस आणि इराण वॉरचं तसं होईल थोड्या दिवसात. हळूहळू ते वॉर तसंच आहे चालू, थोडं. पण मार्केटवरती त्याचा जो इफेक्ट आहे ना तो कमी होत जाईल. लोकांना इंटरेस्ट त्याच्यातला कमी होऊन जाईल.
अच्छा अच्छा. मग सर तर एक तुमचं प्रिडिक्शन एक सांगता येईल का म्हणजे नाही का बाबा या दिवसात बाबा आपली तरी दोन आता दिवस- ऑलरेडी मी सांगितलंय चालू करायला. अच्छा अच्छा ओके ओके. नाही सर मी म्हणजे फंक्शनमुळे मी काही एवढे अपडेट घेतले नाही म्हणून एकदा फोन केला बाकी काही नाही सर. हम्म, हम्म. अच्छा अच्छा ओके सर थँक्यू थँक्यू. हो चालेल चालेल ठीक.